फक्त दार लावा. नमस्ते. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहत होतो की सांख्य दर्शनाची मूलतत्वे. सांख्य दर्शनाची मूलतत्व पाहत असताना आपण दर्शनशास्त्राची पार्श्वभूमी पाहिली. त्याच्यानंतर आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन हा विभाग पाहिला. आस्तिक दर्शनांमध्ये किती दर्शनांचा समावेश होतो, नास्तिक दर्शनांमध्ये कोणकोणत्या दर्शनांचा समावेश होतो हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो होतो की सांख्यांनी जी काही 25 तत्व प्रतिपादित केली किंवा प्रकृतीपासून जो काही सर्ग उत्पन्न होतो त्यामध्ये एकूण 23 तत्वांचा समावेश होतो. तर ही 23 तत्व कोणकोणती आहेत हे आपण पाहत होतो. सर्वात पहिलं तत्व जे आहे प्रकृती, प्रकृतीपासून उत्पन्न होतं महत, महत पासून उत्पन्न होतो अहंकार, अहंकारापासून पुढे उत्पन्न होतात एकादश इंद्रिय आणि त्यांच्यापासून पुढे उत्पन्न होतात पंचमहाभूत. प्रकृती हे तत्व असं आहे केवळ प्रकृती म्हणजे ती केवळ कारण आहे, कोणापासूनही ती उत्पन्न झालेली नाही किंवा ती कोणाचंही कार्य नाही. अन्य जी 23 तत्व आहेत त्यांच्यासाठी ती केवळ कारण आहे, म्हणून तिला म्हटले मूल प्रकृती आणि केवळ कारण. त्यानंतरचा पुढचा विभाग येतो प्रकृती विकृती. प्रकृती विकृती त्याच्यामध्ये किती तत्वांचा अंतर्भाव होतो तर 7 तत्वांचा अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये येतं महत, अहंकार आणि पंचतन्मात्र. ही प्रकृती सुद्धा आहेत म्हणजे कारण सुद्धा आहेत आणि कोणत्या तरी कार्याला सुद्धा उत्पन्न करणारी असल्यामुळे त्यांना म्हटलंय प्रकृती आणि विकृती. त्याच्यानंतर येतात केवळ विकृती म्हणजे अशी तत्व काही आहेत जी केवळ विकृती आहेत. विकृती म्हणजेच काय तर केवळ कार्य आहेत, त्यांच्यापासून अन्य कोणतंही कार्य उत्पन्न होत नाही किंवा ती अन्य कोणत्याही तत्वाच्या उत्पत्तीसाठी कारण होत नाहीत, त्यामुळे त्यांना म्हटलंय केवळ विकृती. असे किती आहेत तर 16 तत्व आहेत. याच्यामध्ये समावेश होतो पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि मन. त्याच्यानंतर शेवटचं तत्व कारिकेमध्ये आपण काल पाहिलं न प्रकृती न विकृतीही म्हणजे ते प्रकृतीही नाही विकृतीही नाही म्हणजे ते तत्व कारणही नाही आणि कार्यही नाही असं जे तत्व आहे त्याला म्हटलं जातं की पुरुष. अशा प्रकारे 25 तत्व आहेत, यांचं विभाजन केलं जातं. केवळ प्रकृती ही मूळ प्रकृती जी संख्येने 1 आहे. प्रकृती विकृती म्हणजेच याच्यामध्ये 7 तत्वांचा समावेश होतो महत, अहंकार आणि पंचतन्मात्र. केवळ विकृती ज्या आहेत त्या आहेत संख्येने 16. याच्यामध्ये समावेश होतो पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत आणि मन. आणि न प्रकृती न विकृतीही म्हणजे जे तत्व कारणही नाही आणि जे तत्व कार्यही नाही अशाला म्हटलंय पुरुष. या प्रकारे आपण विभाजन पाहिलं. त्यानंतर आपण प्रमाणांची माहिती घेतली होती आणि आता जे आपण बघितलं की पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून काय होतो तर सर्ग उत्पन्न होतो किंवा सृष्टीची प्रक्रिया उत्पन्न होते किंवा सृष्टी उत्पन्न होते. तर प्रकृती आणि पुरुष यांचा जो संयोग आहे तो कशासाठी होतो किंवा प्रकृती आणि पुरुष या तत्वांचं स्वरूप काय आहे हे पाहत असताना प्रकृती ही जी आहे ती केवळ मूळ प्रकृती आहे, ती अचेतन आहे परंतु क्रियाशील आहे. आणि पुरुष जो आहे तो चेतन आहे परंतु निष्क्रिय आहे. म्हणजे परस्पर विरुद्ध असलेली ही प्रकृती आणि पुरुष ही दोन तत्व ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी सर्ग उत्पन्न होतो किंवा सृष्टी उत्पन्न होते. आणि प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग झाला असता पुरुषाच्या संयोगामुळे किंवा पुरुषाशी संयोग झाल्यामुळे अचेतन जी प्रकृती आहे ती चेतनाप्रमाणे आभासित होते. आणि उदासीन असा जो पुरुष आहे जो चेतन आहे तो चेतन असूनही स्वतःला कर्ता आहे असे समजतो. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांच्या संयोगामुळे प्रकृती जी अचेतन आहे परंतु सक्रिय आहे आणि पुरुष जो
चेतन आहे परंतु निष्क्रिय आहे, अशी परस्पर विरोधी दोन तत्व एकत्र आल्यामुळे पुरुषाचं जे चेतनत्व आहे ते प्रकृतीमध्ये प्रतिबिंबित होतं आणि जो उदासीन असा जो पुरुष आहे तो स्वतःला चेतन मानू लागतो, म्हणजे मीच करता आहे असा भास त्याला होतो. वास्तविक पाहता पुरुष हा कर्ताही नाही आणि कारणही नाही, हे आपण आधीच पाहिलंय. त्यानंतर प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने दुसरं कोणतं बरं कार्य सिद्ध होतं, तर प्रकृती ही कशी आहे तर त्रिगुणात्मिका आहे, म्हणजे सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांपासून प्रकृती उत्पन्न झालेली आहे. आणि काल आपण बघितलं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचं स्वरूप कसं आहे तर सुख दुःख मोहात्मक असं आहे. तर सुख दुःख मोहात्मक स्वरूप असलेले जे काही गुण आहेत त्यापासून जेव्हा सर्ग उत्पन्न होतो तेव्हा प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या तत्वांमध्ये सुद्धा हे गुण समाविष्ट होतात आणि सुखदुःख स्वरूपात्मक अशा संसाराचा उपभोग घेण्याच्या इच्छेने प्रकृती सुद्धा प्रवृत्त होते. आणि प्रकृती ही स्वतः अचेतन असल्यामुळे तिला कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं, म्हणजेच संसाराचा उपभोग घेण्यासाठी किंवा सुखदुःख स्वरूपात्मक असा जो काही संसार आहे त्याचा भोग घेण्यासाठी प्रकृती ही पुरुषाची अपेक्षा करते आणि त्या दोघांचा संयोग होतो. त्यानंतर तिसरा एक उद्देश की प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो, त्याचा तिसरा उद्देश आहे प्रकृती. एक मिनिट. प्रकृतीचे परिणाम स्वरूप म्हणजे प्रकृतीचं तत्व जाणून घेतल्यानंतर ज्या कैवल्याची प्राप्ती होते किंवा विवेक ज्ञानामुळे पुरुषाला आपण स्वतः करताही नाही आणि कार्यही नाही याची जाणीव होते. म्हणजेच पुरुषाला कैवल्याची प्राप्ती करून देण्यासाठी प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो. तर प्रकृती आणि पुरुष ही तत्व कशी आहेत तर आपण मगाशीच पाहिलं की परस्पर विरोधी अशी ही तत्व आहेत. म्हणजेच त्याला उपमा दिले, प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग किंवा यांच्यापासून होणारं जे कार्य आहे ते कशा प्रकारे होतं तर पंगू अंधवत न्यायाने हे कार्य साधलं जातं. म्हणजेच प्रकृती ही कशी आहे तर अचेतन आहे परंतु तिच्या ठिकाणी क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजेच ती क्रियाशील आहे. आणि पुरुष जो आहे तो चेतन आहे परंतु तो निष्क्रिय आहे, म्हणजे तो क्रिया करू शकत नाही. या परस्पर विरुद्ध असलेल्या दोन तत्वांना म्हणजे प्रकृती हे तत्व कसं आहे तर प्रकृती ही कर्त्री आहे परंतु अचेतन आहे आणि पुरुष हा चेतन असला तरी कसा आहे तर अकर्ता आहे. तर आता पंगू आणि अंध, पंगू म्हणजे पांगळा, पायाने ज्याला चालता येत नाही अशी व्यक्ती त्याला म्हणतात पंगू. आणि अंध म्हणजे ज्याला दृष्टी नाही असा दृष्टीहीन व्यक्ती त्याला आपण म्हणतो की अंध किंवा आंधळा. तर प्रकृतीला त्यांनी अंधाची उपमा दिली आणि पुरुषाला त्यांनी पंगू म्हटले. ज्याप्रमाणे आंधळी व्यक्ती जिला दृष्टी नाही परंतु तिच्याकडे चालण्याची शक्ती आहे अशी व्यक्ती पांगळ्या व्यक्तीला जेव्हा भेटते तेव्हा पंगू व्यक्ती जिला चालता येत नाही परंतु जिच्याकडे दृष्टी आहे अशा दोन व्यक्ती एकमेकांच्या सहचर्याने किंवा एकमेकांच्या सहाय्याने मार्गक्रमण करतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आंधळी व्यक्ती जी आहे ती चालण्याचं कार्य करते आणि पंगू व्यक्ती जी आहे ती आंधळ्या व्यक्तीच्या खांद्यावर बसून त्या आंधळ्या व्यक्तीला दिशानिर्देश करण्याचं किंवा मार्ग दाखविण्याचं कार्य करते. आणि अशा प्रकारे आंधळा आणि पांगळा असे ज्या दोन व्यक्ती आहेत अंध आणि पंगू हे आपल्या निश्चित ध्येयापर्यंत किंवा निश्चित ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष ही जी दोन तत्व आहेत ही परस्पर विरुद्ध असली तरी म्हणजे प्रकृती स्वतः अचेतन असून क्रियाशील आहे आणि पुरुष हा अकर्ता असून चेतन आहे, अशी परस्पर विरुद्ध स्वभावाची तत्व ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा परस्परांच्या सहचर्याने ही सृष्टीची उत्पत्ती करतात किंवा त्यांच्यापासून सर्ग उत्पन्न होतो. आणि पुरुषाला कैवल्याची प्राप्ती करून देण्यासाठीच प्रकृती सर्ग उत्पन्न करते. आणि ज्यावेळी पुरुष या सर्गाचा उपभोग घेतो किंवा सृष्टीचा उपभोग घेतो त्यावेळी उपभोग घेऊन झाल्यानंतर तो विरक्त होतो आणि पुरुषाला कैवल्याची प्राप्ती होते. या प्रकारे आपण बघितलं होतं. यात कोणाला काही शंका आहेत किंवा काल जे आपण शिकलो त्यात कोणाला काही विचारायचं इथपर्यंत?
किंवा तुम्ही वाचलं असाल, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. आतापर्यंत आपण सांख्य दर्शनाची मूलतत्व, त्याच्यापैकी 25 जी तत्व आहेत ती कशा प्रकारे उत्पन्न होतात, प्रकृती हे तत्व काय आहे, पुरुष हे तत्व काय आहे, हे पाहिलं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग आहे, तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा दिलंय, की सांख्य तत्वज्ञानामध्ये एक सत्कार्यवाद नावाची संकल्पना मांडलेली आहे. तर सत्कार्यवाद म्हणजे काय? कोणी वाचलंय? कोणाला सांगता येईल? सत्कार्यवाद असा शब्द ऐकलाय कधी? स्टडी मटेरियल मध्ये वाचलंय का कोणी? ठीक आहे. जेव्हा आपण कालपासून बघतोय की प्रकृती हा शब्द आपण ऐकतोय, त्याच्यानंतर विकृती हा शब्द आपण ऐकतोय. प्रकृती म्हणजेच काय, तर कारण ज्याला आपण म्हणतो, आणि विकृती म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कार्य. तर सत्कार्यवाद हा जो सिद्धांत आहे किंवा सत्कार्यवाद काय सांगतो, सत्कार्यवादाला अजून पर्यायी शब्द वापरला जातो, त्याला म्हटलं जातं की परिणामवाद. म्हणजेच कार्य हे नव्याने उत्पन्न होत नसून ते परिणमित होते, म्हणजे ते परिणाम पावते. म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी कार्य हे कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते किंवा विद्यमान असते, हे सांगण्यासाठी सत्कार्यवादामध्ये त्यांनी 5 हेतू सांगितलेत. कारिका अशी आहे: असत अकरणात, उपादान ग्रहणात, सर्वसंभवाभावात, सत्यस्य शक्यकरणात, कारणभावाच्च सत्कार्यम. बघा, असत अकरणात, असत शब्दाचा अर्थ काय, तर असत म्हणजे जी वस्तू अस्तित्वात नाही तिला म्हणायचं असत. मग असत अशी जी वस्तू असेल, म्हणजे जिचा अभाव आहे, जी अस्तित्वात नाही, अशी वस्तू अन्य कोणत्या वस्तूला उत्पन्न करू शकेल का, तर नाही. म्हणजे असत वस्तू अन्य कोणत्याही वस्तूला उत्पन्न करण्यासाठी किंवा अन्य वस्तूच्या उत्पत्तीसाठी कारण बनू शकत नाही. जर आपण असं मानलं तर म्हणजेच कारण हे अभाव रूपाने अस्तित्वात असून अन्य भावरूपाला म्हणजे उत्पन्न होणाऱ्या पदार्थाला किंवा कार्याला उत्पन्न करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल किंवा उदाहरणार्थ, जर एखादा वृक्ष हा उत्पन्न व्हावयाचा असेल तर त्या वृक्षाच्या उत्पत्तीसाठी बीज हे कारण अस्तित्वात असावं लागतं. त्याच म्हणजे जर बीज अस्तित्वात नसेल तर त्यापासून वृक्षाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणजेच वृक्ष उत्पत्तीसाठी बीज हे ज्याप्रमाणे कारणीभूत ठरतं, म्हणजे तर त्यांनी हेतू दिलाय असत अकरणात. सांगायचा मुद्दा एवढाच आहे, असत अशा कारणापासून, म्हणजे अस्तित्वात जी गोष्ट नसेल किंवा कारण जर अस्तित्वात नसेल तर त्यापासून सत म्हणजे भावरूप असा कोणताही पदार्थ उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला काय मानावं लागतं, जर कारण असत मानलं तर त्यापासून सत हे कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. मग या ठिकाणी आपल्याला असंच मानावं लागतं की जर सत म्हणजे भावरूप किंवा अस्तित्वात असणे, सत असं जर कार्य असेल तर सत हे कार्य उत्पन्न होण्यासाठी किंवा कोणतंही कार्य उत्पन्न होण्यासाठी कारणही सतच असावं लागतं. म्हणजेच असत अशा कोणत्याही कारणापासून सत पदार्थाची उत्पत्ती होत नाही, किंवा अभावरूप असलेले कारण हे भावरूप पदार्थाच्या उत्पत्तीसाठी कारण होऊ शकत नाही. हा पहिला हेतू. त्याच्यानंतर दुसरा हेतू सांगतात उपादान ग्रहणात. त्या उपादान म्हणजे आपण ज्याला म्हणतो की समवायी कारण, किंवा एखादी गोष्ट किंवा ती एखादी वस्तू जर तयार व्हावयाची असेल किंवा करायची असेल तर त्यासाठी आपण जसं मूळ पदार्थाचं ग्रहण करतो असं तुम्ही समजून घेऊ शकता. उपादान हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असू शकतो किंवा पहिले कधी तुम्ही ऐकलेला नसाल. उपादान ग्रहणात म्हणजे एखादं कार्य जर साधावयाचं असेल तर त्यासाठी आपण उपादानाचे ग्रहण करतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला घडा बनवायचा असेल किंवा मातीचा घट किंवा माठ बनवायचा असेल तर त्यासाठी आपण मुख्य अशा कोणत्या पदार्थाचं ग्रहण करतो, तर मृत्तिका किंवा मातीचं ग्रहण करतो. किंवा जर खुर्ची बनवायची असेल तर लाकडाचे ग्रहण करतो. म्हणजेच यावरून आपण असं म्हणू शकतो की जर घडा बनविण्यासाठी मृत्तिका हे उपादान स्वीकारलं जातं, त्या किंवा खुर्ची बनविण्यासाठी लाकूड हे उपादान स्वीकारलं जातं, तर खुर्ची ही सूक्ष्म रूपाने त्या उपादान
उपादानामध्ये किंवा समवायी कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते किंवा काय टाइप घडा हा आठवतो तुला? सूक्ष्म रूपाने. काय विचारायचंय का कोणाला? किंवा घडा हा सूक्ष्म रूपाने मृत्तिकेमध्ये अस्तित्वात असतो. या उपादान ग्रहणात या हेतूवरून त्यांना सिद्ध करायचंय की कोणतीही वस्तू ही उत्पत्तीच्या पूर्वी म्हणजे कार्यस्वरूपात उत्पन्न होण्यापूर्वी आधीपासूनच ती स्वतःच्या किंवा तिच्या उपादानामध्ये किंवा उपादान कारणामध्ये अस्तित्वात असते, ती नव्याने उत्पन्न होत नाही. तिसरा हेतू सांगितला सर्वसंभवा भावात, म्हणजे सर्व कारणांपासून संभव म्हणजे उत्पत्ती होणे, सर्व कारणांपासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही. जर आपण असं मानलं की सर्व कारणांपासून सर्व गोष्टी नव्याने उत्पन्न होतात असं जर आपण मानलं तर आपल्याला असं काही दृष्टीपथास येत नाही की कोणत्याही वस्तूपासून म्हणजे कशाही पासून कशाचीही उत्पत्ती झाली असं काही संभवत नाही. म्हणूनच ठराविक अशा कारणापासूनच ठराविक अशा कार्याची उत्पत्ती आपल्याला मानावी लागते. म्हणजेच सर्वसंभवा भावात, सर्वसंभवा भावात म्हणजे सर्वांपासून किंवा सर्व कारणांपासून सर्व कार्याची उत्पत्ती होत नाही. यावरूनच असं सिद्ध होतं की कार्य हे उत्पत्तीच्या पूर्वीपासूनच कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते. म्हणजे कोणतीही वस्तू, आता जर एखादा घडा बनवायचा असेल तर त्यासाठी मृत्तिका हेच कारण आपण घेतो, किंवा जर तेल बनवायचं असेल तर तीळ इत्यादी तेलबिया ज्या असतात तेच पदार्थ आपण ग्रहण करतो. म्हणजे जर तेल काढायचं असेल तर वाळूच्या कणांपासून तेलाची काही उत्पत्ती होत नाही. म्हणजे कोणत्याही कारणापासून अन्य कोणत्याही कार्याची उत्पत्ती होत नाही. म्हणजेच कार्य हे उत्पत्तीच्या पूर्वीपासूनच त्याच्या सूक्ष्म कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते. त्यानंतर चौथा हेतू सांगितला शक्तस्य शक्यकरणात, म्हणजे प्रत्येक कारणामध्ये ठराविक असं कार्य उत्पन्न करण्याची शक्ती सामावलेली असते. म्हणजे ज्या कारणात जे कार्य उत्पन्न करण्याची शक्ती असते तेच कार्य ते कारण उत्पन्न करू शकते. म्हणजे कार्य उत्पन्न करण्याची शक्ती म्हणजेच उत्पत्तीच्या पूर्वी कार्याचं कारणामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असणं. आणि पाचवा हेतू सांगितला कारण भावात सत्कार्यम. भाव म्हणजे काय तर अस्तित्वात असणं, म्हणजे उत्पत्तीच्या आधी कार्य हे विद्यमान असते परंतु त्याचं स्वतंत्र अस्तित्व जाणवत नाही, कारण ते कारणाच्या रूपामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते. हे 5 हेतू त्यांनी सांगितले. बघा परत एकदा सांगते. असत अकारणात म्हणजे कोणत्याही असत पदार्थापासून सत वस्तूची उत्पत्ती होत नाही. उपादान ग्रहणात म्हणजे एखादे कार्य जर साधावयाचे असेल तर आपण त्याच्या उपादानाचेच ग्रहण करतो. म्हणजेच कोणतीही वस्तू उत्पन्न होण्यासाठी किंवा उत्पन्न होण्याच्या आधी ती आपल्या उपादानामध्ये म्हणजे समवायी कारणामध्ये अस्तित्वात असते. सर्वसंभवा भावात म्हणजे सर्वसंभव अभावात, अभाव म्हणजे नसणे, म्हणजे सर्व कारणांपासून सर्व कार्याची उत्पत्ती संभवत नाही. म्हणजे जर वस्तू नव्याने उत्पन्न होते असं जर आपण मानलं तर कशापासूनही कशाचीही उत्पत्ती व्हावी असं होईल, परंतु तसे आपल्याला संसारामध्ये दिसत नाही. त्यामुळे ठराविक कारणापासूनच ठराविक कार्याची उत्पत्ती होते. यावरूनच कार्य हे कारणामध्ये उत्पत्तीच्या पूर्वी सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते असं आपल्याला मानावं लागतं. शक्तस्य शक्यकरणात म्हणजे समर्थ अशा कारणापासूनच कार्याची उत्पत्ती संभवते. म्हणजे प्रत्येक कारण हे ठराविक असं कार्य उत्पन्न करण्याचीच शक्ती त्याच्या ठायी असते. म्हणजे ज्या कारणामध्ये जे कार्य उत्पन्न करण्याची शक्ती आहे तेच कार्य ते उत्पन्न करू शकते. कारण भावात म्हणजे भाव म्हणजे अस्तित्व, म्हणजे उत्पत्तीच्या आधी कार्य हे विद्यमान असते, परंतु उत्पत्तीच्या आधी जे कार्य विद्यमान आहे असं जे आपण म्हणतो ते त्याचं स्वतंत्र अस्तित्व नसून ते कारणाच्या रूपातच अस्तित्वात असते.
हे सांख्य दर्शनाने 5 तर्क सांगितले. म्हणजे सत्कार्यवादाची मांडणी करत असताना किंवा सत्कार्यवाद स्थापित करत असताना, सांगत असताना त्यांनी हे 5 तर्क आपल्याला सांगितलेत किंवा 5 बिंदू सांगितलेत. कार्य हे सांगायचा मुद्दा इथे एवढाच आहे की कोणतंही कार्य हे नवीन उत्पन्न होत नाही. कोणत्याही कार्याची नवीन उत्पत्ती होत नाही. तर ते काय होतं, तर परिणामित होतं. हा त्यांना सांगायचा मुद्दा आहे. आणि सत्कार्यवाद याचा जेव्हा अभ्यास कराल किंवा तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये तुम्ही वाचाल तेव्हा सत्कार्यवादासाठीच परिणामवाद असा सुद्धा एक आपल्याला शब्द वापरलेला दिसतो. परिणामवाद हे सत्कार्यवादाचंच एक अन्य नाव आहे. हा, यात कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही विचारायचं? कोणाला विचारायचे? 2 विद्यार्थी इथे जॉईन झालेत. आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं इथपर्यंत? सांख्य दर्शनाशी संबंधित काही शंका आहे का? नाहीतर आपण पुढचा भाग बघू. 4थं प्रकरण आहे तुमच्या पहिल्या प्रश्नपत्रामध्ये की योग दर्शनाची मूल तत्वे. आपण इथे सामान्य योग दर्शनाचा पहिले परिचय करून घेऊया. त्याच्यानंतर योग दर्शनाची जी काही मूल तत्व आहेत त्यांचा आपण आढावा घेऊ. ज्या पद्धतीने आपण सांख्य दर्शनाची भूमिका पाहिली, योग त्याचप्रमाणे आपण योग म्हणजे काय हे पाहणार आहोत. योग दर्शनाची सामान्य भूमिका, योग दर्शनाची परंपरा काय आहे, योग दर्शनाचं ध्येय काय आहे, या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. जसं की आता माहितीये, जसं आपण काल बघितलं की सांख्य हा शब्द कसा बनला, तर सम प्लस ख्या प्रकथने या धातूपासून सांख्य हा शब्द बनला. त्याचप्रमाणे योग हा जेव्हा आपण शब्द वापरतो किंवा योग दर्शन असा जेव्हा आपण शब्द प्रयोग करतो, तर नेमकं योग म्हणजे काय, योग हा शब्द कोणत्या धातूपासून उत्पन्न झाला याचा अभ्यास करत असताना युज समाधौ, युजिर योगे, युज संयमने या 3 अर्थामध्ये योग शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. धातू युज हाच आहे. युजिर योगे हा धातू, त्याचा अर्थ समाधी असा सुद्धा काहींनी घेतलाय. युजिर योगे याचा अर्थ मिलन किंवा संयोग असा अर्थ घेतलेला आहे. आणि युज संयमने म्हणजे संयमन या अर्थी सुद्धा या धातूचा अर्थ घेतलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे युज धातूचा प्रयोग हा 3 प्रकारे केला जातो. युज समाधव म्हणजे योग म्हणजेच समाधी होय, योग म्हणजेच मिलन किंवा संयोग होय. मग कोणाचं मिलन किंवा कोणाचा संयोग, तर जीवाचं परमतत्वाशी होणारं मिलन किंवा जीवाचा परमतत्वाशी होणारा संयोग. आणि त्यानंतर युज संयमने या धातूपासून सुद्धा योग हा शब्द बनतो आणि योगाचा अर्थ संयम किंवा संयमन असा सुद्धा घेतला जातो. सामान्यपणे प्रसिद्ध असलेला किंवा आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर युज धातू हा युज समाधव यापासूनच याची व्युत्पत्ती मानलेली आहे. आणि प्रसिद्ध अर्थ योग म्हणजेच काय, तर समाधी. महर्षी व्यासांनी सुद्धा योग शब्द हा समाधी या अर्थामध्येच प्रयुक्त केलेला दिसतो. योग शब्दाची व्युत्पत्ती जसं आपण पाहिलं, युज समाधव, युजिर योगे, युज संयमने या वेगवेगळ्या अर्थांनी हा वापरला जातो आणि त्याप्रमाणे त्याचे निरनिराळे अर्थ केलेले आपल्याला दिसतात. मग योग शब्दाची व्याख्या नेमकी कशी केली जाते, नेमकं कशाला योग म्हणावं, तर पतंजली मुनींच्या पातंजल योग सूत्रामध्ये सूत्र आहे. योग शब्दाचं लक्षण सांगताना किंवा योग शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात योगश्चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग होय. पुढे सांगणार आहे मी चित्तवृत्ती म्हणजे काय, चित्त म्हणजे काय. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण संस्कृत वाङ्मयाचा आढावा घेतो तेव्हा आपल्याला दिसतं की अगदी वैदिक काळापासून उपनिषदांचा काळ असो, मग पुराणांचा काळ असो, रामायण, महाभारत, आयुर्वेद किंवा अन्य ग्रंथांमध्ये सुद्धा योगशास्त्राचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि पतंजलींनी म्हणजे पतंजलीकृत जे काही पातंजल योग सूत्र हा जो काही ग्रंथ आहे त्यामध्ये जी काही योगाची चर्चा केलेली आहे किंवा जी काही तत्व मांडलेली आहेत तत्संबंधी तत्वांची चर्चा आधीच्याही साहित्यामध्ये किंवा पूर्वीच्या वाङ्मयामध्ये सुद्धा केलेली आपल्याला दिसते. मग आता मुद्दा असा येतो की योग नेमकं कशाला योग म्हणावं
किंवा पतंजली मुनींनी, आता आपल्याला योग शब्द असं आपण म्हटलं किंवा योग दर्शन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच ग्रंथ येतो की पातंजल योग सूत्र. पण पातंजल योग सूत्रा व्यतिरिक्त सुद्धा अन्य ग्रंथ आहेत. आणि जसं आपण आता म्हणतो की कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, मंत्रयोग असेल, भक्तियोग असेल, असे योगाचे अनेक संप्रदाय सुद्धा अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे जसं चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे, चित्तवृत्तींचा निरोध करून ज्याप्रमाणे समाधीची किंवा मुक्तीची अवस्था प्राप्त होते, त्याचप्रमाणे योगाचे अन्य संप्रदाय सुद्धा अस्तित्वात आले. जसं की कर्मयोग, म्हणजे कर्मावर भर देऊन, जसं की भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की निष्काम भावनेने कर्म करावं, म्हणजे कोणतंही कर्म करत असताना कर्माच्या फळाची अपेक्षा करू नये. असं निस्वार्थीपणे किंवा निस्वार्थी भावनेने जे आपण कर्म करतो त्याने सुद्धा व्यक्तीला योगाची प्राप्ती होते. याचप्रमाणे मंत्रांच्या सहाय्याने, ज्ञानाच्या द्वारे सुद्धा योगाची प्राप्ती झालेली आपल्याला दिसते. योग सिद्धांत चंद्रिका हा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नारायण तीर्थ जे त्याचे लेखक आहेत त्यांनी योगाचे विविध संप्रदाय असल्याचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. क्रियायोग, कर्मयोग, हठयोग, मंत्रयोग, ज्ञानयोग, अद्वैत योग, ब्रह्मयोग, शिवयोग, सिद्धयोग, ध्यानयोग इत्यादी निरनिराळ्या योगाच्या संप्रदायांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये प्रामुख्याने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हठयोग इत्यादीचा उल्लेख तुम्हाला आलेला सापडेल. त्यानंतर योग साहित्याचा जर आपण आढावा घेतला तर योग साहित्य हे 2 वर्गामध्ये विभाजित केलं जातं. पातंजल योग साहित्य आणि पातंजलोत्तर योग साहित्य. म्हणजे हिरण्यगर्भापासून सुरू झालेली जी काही परंपरा आहे, हिरण्यगर्भापासून सुरू झालेली योगाची परंपरा ते पतंजली मुनींपर्यंत आणि पतंजली मुनींच्या नंतर जे काही ग्रंथ निर्माण झाले किंवा जी काही ग्रंथ संपदा अस्तित्वात आली, यावरून पातंजल योग साहित्य आणि पातंजलेतर योग साहित्य असे योगाचे 2 प्रकार पडतात. म्हणजे सध्या जरी योग दर्शन असा शब्द आपण ज्यावेळी ऐकतो त्यावेळी पतंजली मुनी त्यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं आणि पातंजल योग सूत्र हा त्यांचा ग्रंथ प्रमुख मानला जातो किंवा तो शिकविला जातो. परंतु पतंजली मुनींनी जरी हे मुख्य कार्य केलं असलं, म्हणजे हिरण्यगर्भापासून जी काही योगाची परंपरा सुरू झाली आणि पतंजली मुनींपर्यंत जे काही योग ग्रंथ प्राप्त झाले त्या सर्वांचा अभ्यास करून सर्वसमावेशक असं पातंजल योग सूत्र नावाच्या ग्रंथाची त्यांनी रचना केली. त्यामुळे योगाची प्राण प्रतिष्ठा जरी पतंजली मुनींनी केली असली तरी सुद्धा हिरण्यगर्भालाच योगाचे आदिप्रवर्तक म्हटले जाते. म्हणजेच पतंजली मुनी हे यांनी योगदर्शनाची जरी प्राणप्रतिष्ठा केली असली तरी पतंजली मुनी हे योगाचे आदिप्रवर्तक नसून हिरण्यगर्भ हेच योगाचे आदिप्रवर्तक होय. मग नेमकं योगदर्शनाचं ध्येय काय आहे? जसं की आपण बघितलं की सांख्य दर्शनाच्या तत्वज्ञानाने किंवा सांख्य दर्शनाचा अभ्यास करून, सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करून कैवल्याची प्राप्ती करणं हे त्यांचं ध्येय आहे. त्याचप्रमाणे सांख्यांचीच जी काही 25 तत्व आहेत, म्हणजे सांख्यांचंच तत्वज्ञान योगदर्शनाने जसंच्या तसं स्वीकारलं. केवळ योगदर्शनाने त्या 25 तत्वांमध्ये ईश्वर नावाच्या एका तत्वाची भर घातली आणि त्यामुळेच योगदर्शनाचा उल्लेख करत असताना काही ठिकाणी आपल्याला सेश्वर सांख्य असा शब्द सुद्धा वापरलेला दिसतो. मग योगदर्शनाचं नेमकं ध्येय काय? तर चित्तवृत्तींचा निरोध करून कैवल्याची प्राप्ती करणं हा योगदर्शनाचा मुख्य उद्देश आहे किंवा योगदर्शनाचं ध्येय आहे आणि यासाठीच योगदर्शन हे प्रयुक्त झालेलं आहे. मग आता जो प्रमुख ग्रंथ मानला जातो की पातंजल योग सूत्र, तुम्हाला सुद्धा आता हे जे चौथं प्रकरण आहे की योगाची मूलतत्व हा भाग मांडत असताना किंवा हे सांगत असताना त्याच्यामध्ये चित्तवृत्ती आहेत, योगाचे येणारे वेगवेगळे संप्रदाय आहेत, अशा वेगवेगळ्या योग तत्वांची किंवा योगाबद्दल जेव्हा चर्चा केली जाते तर पातंजल योग सूत्रातील सुद्धा सूत्र जरी ऍज इट इज दिलेली नसली तरी काही भाग त्याच्यामध्ये जेव्हा चित्त प्रसादनाचे उपाय किंवा चित्त प्रसादन म्हणजे काय, पंचक्लेश म्हणजे काय, 5 प्रकारच्या चित्ताच्या
वृत्ती कोणकोणत्या इत्यादी जेव्हा आपण शिकतो, तर हा भाग पातंजल योगसूत्रामधूनच घेतलेला आहे. त्यामुळे पातंजल योगसूत्र हा ग्रंथ काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची रचना कशा प्रकारे झाली, याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. पातंजल योगसूत्र हा जो ग्रंथ आहे तो महर्षी पतंजली मुनींनी त्याची रचना केली. पातंजल योगसूत्राचे कर्ता कोण आहेत, तर पतंजली मुनी. आणि याचा काळ सांगितला जातो साधारण ख्रिस्तपूर्व 2रं शतक. मूळ ग्रंथ आहे, सूत्र ग्रंथ आहे महर्षी पतंजलीकृत पातंजल योगसूत्र, किंवा ज्याला योगसूत्र असंही म्हटलं जातं. जर शास्त्रीय ग्रंथ आपण पाहिले आणि किंवा दार्शनिक ग्रंथांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो, त्यावेळी सर्वात पहिली निर्मिती झाली ती सूत्रांची. मग सूत्र लोकांना कळेनाशी झाली किंवा त्याचा अर्थ लावणं लोकांना अवघड गेलं. त्यानंतर त्याच्यावर आपण ज्याला म्हणतो की कमेंट्रीज किंवा भाष्य याची रचना झाली. आणि त्यानंतर पुन्हा भाष्यावर वृत्ती, त्याच्यानंतर पुन्हा टीका ग्रंथ, याप्रमाणे प्रत्येक दर्शनाचं साहित्य हे विकसित होत गेलेलं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे योग दर्शनाचा सुद्धा सूत्र ग्रंथ आहे महर्षी पतंजलीकृत योगसूत्र. याच्यानंतर योगसूत्रावर भाष्य लिहिलं व्यासांनी, ते व्यासभाष्य या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर भोजाची वृत्ती प्रसिद्ध आहे आणि वाचस्पती मिश्रांची टीका यावर प्रसिद्ध आहे. मग पातंजल योगसूत्र किंवा योगसूत्राचा विषय काय, तर योग किंवा समाधी हा याचा प्रमुख विषय असलेला आपण पाहतो. तर पातंजल योगसूत्र हा जर ग्रंथ आपण वाचला, तर याच्यामध्ये प्रामुख्याने कोणताही ग्रंथ असेल तर त्याची अंतर्गत रचना आपल्याला समजून घ्यावी लागते. याच्यामध्ये 4 पाद आहेत. जसं की भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की 18 अध्याय आहेत, त्याप्रमाणे पातंजल योगसूत्रामध्ये 4 पाद आहेत. त्या प्रत्येक पादाला स्वतंत्र असं नाव दिलेलं आहे. आता पहा, पहिला पाद जो आहे त्याचं नाव आहे समाधीपाद. त्याचा विषय आहे की लक्ष निर्धारित करणं. जसं की आपण आता बघितलं की योगाचं ध्येय काय आहे किंवा योगाचं लक्ष काय आहे, तर चित्तवृत्तींचा निरोध करून समाधी अवस्थेची प्राप्ती करणं हे योगाचं काय आहे, तर लक्ष आहे. तर पहिल्या पादाचंच नाव आहे की समाधीपाद आणि योगाचं लक्ष आहे की समाधी अवस्थेची प्राप्ती करणं. तर लक्ष निर्धारण या पहिल्या पादामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये एकूण सूत्र आहेत 51. 4 पाद आहेत एकूण. प्रत्येक पादाच्या अंतर्गत ठराविक संख्येने सूत्रांचा अंतर्भाव असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरा पाद आहे साधन पाद. याच्यामध्ये साधन म्हणजे जेव्हा कोणतंही लक्ष निर्धारित करतो आणि त्या लक्षापर्यंत जाण्यासाठी व्यक्ती जेव्हा प्रवृत्त होते, तेव्हा आपण कशाची ना कशाची तरी मदत घेतो किंवा कोणत्या तरी साधनाचा आपण आधार घेतो. मग जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध करून जर समाधीची प्राप्ती करायची आहे, तर त्याच्यासाठी साधन काय असावं किंवा त्याच्यासाठी कोणते उपाय आहेत किंवा कोणत्या साधनांचा उपयोग केला जाऊ शकतो, याची चर्चा साधन पादामध्ये केलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अष्टांग योग हे नाव आपण ऐकलेलं असतं. पूर्ण योग दर्शनाचा जरी अभ्यास केला नसेल तरी अष्टांग योग हे नाव आपण ऐकलेलं असतं. तर अष्टांग योगाची किंवा क्रियायोगाची चर्चा या पादामध्ये केलेली आहे. आणि तिसरा पाद आहे विभूतीपाद. विभूतींनाच म्हटलं जातं की सिद्धी. ज्यावेळी एखादी व्यक्ती लक्ष निर्धारित करते आणि निर्धारित केलेल्या लक्षावर कोणत्या तरी साधनाच्या सहाय्याने किंवा लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्या साधनाचा वापर करून किंवा उपयोग करून जेव्हा त्या लक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असते, मार्गक्रमण व्यक्ती करत असते, त्यावेळी व्यक्तीला त्या साधनांचा अवलंब करत असताना निरनिराळ्या प्रकारचे फलित स्वरूपात काही परिणाम जाणवतात किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की काही रिझल्ट आपल्याला दिसतात. तर चित्तवृत्तींचा ज्यावेळी निरोध करण्यासाठी अष्टांग योग किंवा क्रियायोगाचा आधार योगी घेतो, त्यावेळी योग्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात किंवा वेगवेगळे अनुभव येतात. या सिद्धी कोणकोणत्या आहेत, म्हणजे सिद्धींनाच त्याने म्हटलंय की विभूती. यांचं वर्णन त्यांनी विभूती पादामध्ये केलेलं आहे. त्यानंतर चौथं आहे की कैवल्यपाद. म्हणजे कैवल्य म्हणजेच काय, तर समाधी अवस्थेची प्राप्ती. आता ज्यावेळी योग्याला किंवा योगी साधकाला लक्षापर्यंत पोहोचत असताना अष्टांग योग इत्यादी साधनांचा अवलंब करीत असताना ज्यावेळी निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतील,
त्यावेळी इथे पतंजली मुनींचा सांगण्याचा भाव हा आहे की या सिद्धींमध्येच, या सिद्धींच्या मोहात न पडता योगी साधकाने जोपर्यंत समाधी अवस्थेची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपली योग साधना ही निरंतर चालू ठेवली पाहिजे. काही व्यक्ती असतात, त्यांचं ध्येय फक्त एवढंच असतं की सिद्धींची प्राप्ती करून घेणं किंवा विभूतींची प्राप्ती करणं. पण योगाचं हे लक्ष नाहीये की केवळ सिद्धींची प्राप्ती करणं किंवा विभूतींची प्राप्ती करणं. त्यामुळे ज्या कोणत्या सिद्धींचं वर्णन केलेलं आहे किंवा ज्या कोणत्या एखाद्या वस्तूवर संयमन केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात किंवा विभूती प्राप्त होतात, याचं जरी विवेचन या ठिकाणी केलेलं असलं किंवा योगी साधकाला या सिद्धींची किंवा विभूतींची जरी प्राप्ती झाली तरी त्या साधकाने या विभूतींमध्ये किंवा सिद्धींमध्ये गुरफटून न जाता समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर प्रयास किंवा प्रयत्न करीत राहावे, हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे चौथ्या पादामध्ये कैवल्याचा पुन्हा त्यांनी उल्लेख केलेला आपल्याला दिसतो किंवा पुन्हा म्हणजे सुरुवातीला समाधीपाद असं त्यांनी म्हटलं, म्हणजे तिथे समाधी म्हणजे काय इत्यादीची चर्चा आली. त्यानंतर पुन्हा या चौथ्या पादामध्ये योगी साधकाने या सिद्धींमध्ये, सिद्धींच्या मोहामध्ये न पडता कैवल्याप्रत पोहोचेपर्यंत योग साधना कायम ठेवावी हे सांगण्यासाठी पुन्हा त्यांनी चौथ्या पादामध्ये कैवल्य म्हणजे काय किंवा कैवल्याची प्राप्ती कशा प्रकारे होते याची चर्चा केलेली दिसते. याप्रमाणे पातंजली योग सूत्रामध्ये समाधीपाद, साधनपाद, विभूतीपाद आणि कैवल्यपाद या हे 4 पाद आहेत आणि एकूण या सूत्रांची संख्या आहे. पहिल्या पादामध्ये आहेत 51 सूत्र, दुसऱ्या पादामध्ये आहेत 55 सूत्र, तिसऱ्या पादामध्ये आहेत 55 सूत्र आणि चौथ्या पादामध्ये आहेत 34 सूत्र. लक्षात येतं इथपर्यंत? कोणाला काही विचारायचंय? काही विचारायचंय कोणाला? ठीक आहे. तर आता आपण बघितलं की योगाची व्याख्या काय आहे की चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग होय. तर आता आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं चित्तवृत्ती म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर जेव्हा पातंजल योगसूत्र हा ग्रंथ तुम्ही पुढे कधी वाचाल त्यावेळी अंतःकरण चतुष्टय अशी एक संकल्पना आहे. म्हणजे अंतःकरण किती आहेत तर अंतःकरणाचे 4 प्रकार सांगितले जातात किंवा अंतःकरणामध्ये 4 गोष्टींचा समावेश होतो. एक म्हणजे मन, दुसरं म्हणजे बुद्धी, तिसरं म्हणजे अहंकार आणि चौथं चित्त. म्हणजे अंतःकरण चतुष्टयापैकीच एक आहे की चित्त आणि चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग असं त्यांनी म्हटलंय. मग चित्त हे कसं आहे तर चित्त हे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी बनलेलं आहे. म्हणजे चित्ताचं स्वरूप कसं आहे तर चित्त हे त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण हा प्रकाशशील असतो, रजोगुण हा गतिशील असतो, तमोगुण हा स्थैर्यशील असतो आणि याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर प्रख्या ही सत्वगुणाचं स्वरूप, रजोगुणाचं स्वरूप आहे प्रवृत्ती आणि तमोगुणाचं स्वरूप आहे की स्थिती. सत्वगुण हा जो आहे हा धर्म, ज्ञान, वैराग्य यांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरतो. रजोगुण जो आहे तो मान, सन्मान, धनसंचय, कीर्ती, यश किंवा कार्यामधील उत्साह यासाठी कारणीभूत ठरतो. तमोगुण जो आहे तो आलस्य, प्रमाद म्हणजे चुका होणे, तंद्रा म्हणजे तंद्री लागणे, अज्ञान आणि अवैराग्य यासाठी कारणीभूत ठरतो. म्हणजेच शुभ कर्मांमध्ये व्यक्ती प्रवृत्त होते त्या व्यक्तीच्या ठाई सत्वगुणाचं आधिक्य असतं असं आपण समजू शकतो आणि कार्यप्रवण म्हणजे कार्य करण्यासाठी उत्सुक असणं किंवा कार्यप्रवृत्त होणं हा परिणाम रजोगुणामुळे झालेला आपल्याला दिसतो आणि निकृष्ट प्रकारचं कार्य करणं म्हणजे जे कार्य करणं अयोग्य आहे म्हणजे अमुक अमुक एक कार्य करू नये असं जे शास्त्राने सांगितले म्हणजे निकृष्ट प्रकारची जी काही कार्य आहेत हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारा कोणता गुण आहे तर तमोगुण. याच्यावरून आपल्याला कळतं की चित्त म्हणजेच काय तर अंतःकरणापैकी एक आहे चित्त. अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. चित्त हे कसं आहे, चित्ताचं स्वरूप कसं आहे तर चित्त हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणांमध्ये कशाचा समावेश होतो तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण हा प्रकाशशील आहे, प्रख्या. रजोगुण हा कसा आहे तर गतिशील, प्रवृत्ती ही त्याची झाली वृत्ती.
तमोगुण हा कसा आहे तर स्थैर्यशील आहे. स्थिती ही त्याची झाली वृत्ती. लक्षात येतं इथपर्यंत? कोणाला काही विचारायचंय? आता जेव्हा चित्त असा आपण शब्द वापरतो त्यावेळी आता चित्ताचं स्वरूप आपण जाणून घेतलं की चित्त कसं आहे किंवा चित्ताचं स्वरूप काय आहे. आता जेव्हा तुम्ही पातंजली योगसूत्र हा ग्रंथ वाचाल किंवा आपल्या स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा दिलेला आहे की चित्त हे जे आहे तर चित्ताच्या भूमी सांगितल्या जातात. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या चित्ताच्या 5 भूमी सांगितल्या जातात. आपण आत्ताच बघितलंय की चित्त कसं आहे तर त्रिगुणात्मक असं चित्त आहे. चित्त कशापासून बनतं तर चित्त हे 3 गुणांपासून बनतं. बरोबर. तर चित्तभूमींचा ज्यावेळी उल्लेख केला जातो किंवा चित्ताच्या ज्या भूमी आहेत या कशा आहेत तर या गुणांमुळे प्रभावित होणाऱ्या अशा चित्ताच्या भूमी आहेत. चित्ताची पहिली भूमी सांगितली जाते क्षिप्त. क्षिप्त ही जी चित्ताची भूमी आहे ती क्षिप्त या शब्दाचा अर्थ आहे की फेकलेले. क्षिप्त म्हणजे फेकणे किंवा क्षिप्त म्हणजे फेकलेले. उदाहरणासाठी आपण घेऊ शकतो ज्याप्रमाणे खेळत असताना एखादा चेंडू आपण एकाकडून दुसऱ्याकडे फेकतो आणि तो दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे फेकला जातो, त्याचप्रमाणे हे जे चित्त आहे जे रजोगुणाने प्रवृत्त झालेलं आहे किंवा रजोगुणाने प्रभावित झालेलं जे चित्त आहे हे कसं आहे तर क्षिप्त आहे. म्हणजेच ते निरनिराळ्या वस्तूंकडे किंवा संसारातील निरनिराळ्या विषयांकडे आकर्षित होणार असं हे चित्त आहे. आणि ही जी चित्ताची भूमी आहे त्या चित्तभूमीलाच म्हटलं जातं की क्षिप्त. म्हणजेच ही जी चित्ताची जी काही अवस्था आहे किंवा क्षिप्त ही जी काही चित्तभूमी सांगितली जाते तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझं मन भरकटत आहे किंवा माझ्या मनामध्ये अनेक विचार येत आहेत किंवा विचारांना स्थिरता नाही म्हणजेच अस्थिरता आहे तेव्हा चित्ताची कोणती भूमी असते तर चित्ताची क्षिप्त या अवस्थेमध्ये चित्त असतं. म्हणजे चित्ताची रजोगुणाने प्रभावित झालेली जी काही चित्तभूमी आहे तिलाच म्हटलं जातं की क्षिप्त. त्यानंतर दुसरी चित्तभूमी आहे मूढ. ज्यावेळी चित्त तमोगुणाने प्रभावित होतं त्यावेळी तमोगुणाने प्रभावित झालेली जी काही चित्ताची अवस्था आहे तिला म्हटलं जातं मूढ अवस्था. म्हणजे यावेळी तमोगुणाच्या मोह या गुणाचा प्रभाव त्या चित्तावर असतो आणि आपल्याला इष्ट काय, अनिष्ट काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय हे समजण्याची क्षमता माणूस गमावून बसतो आणि याचा परिणाम आपल्याला कशामध्ये दिसतो तर मूढ या चित्तभूमीमध्ये आपल्याला दिसतो. म्हणजेच ज्ञानावर आवरण घालणारी जी चित्ताची भूमी आहे तिलाच म्हटलं जातं की मूढ. यानंतर येते की विक्षिप्त. विक्षिप्त म्हणजेच काय क्षिप्त च्या बरोबर विरुद्ध शब्द विक्षिप्त. वि हा उपसर्ग आहे त्याचा अर्थ आहे की विशिष्ट किंवा काहीतरी विशेष. आता क्षिप्त ही जी आपण चित्ताची भूमी पाहिली त्याच्यामध्ये ते कोणत्या गुणाने प्रभावित होते तर रजोगुणाने प्रभावित होणारी अशी ती चित्ताची भूमी आहे. विक्षिप्त ही चित्ताची भूमी रजोगुण आणि सत्वगुण याने प्रभावित होणारी आहे. म्हणजेच रजोगुणाचा प्रभाव असल्यामुळे चित्तामध्ये चांचल्य किंवा चंचलता जाणवते परंतु त्याचबरोबर रजोगुणाच्या प्रभावाबरोबर त्याच ठिकाणी सत्वगुणाचाही प्रभाव असल्यामुळे चंचल असं चित्त काही काळासाठी एकाग्र सुद्धा झालेलं आपण पाहतो. म्हणूनच या चित्तभूमीला विक्षिप्त असं त्याने म्हटले. म्हणजे चित्ताची एकाग्रता काही काळापुरती किंवा थोड्या काळापुरती साधली जाते परंतु त्या चित्तभूमीमध्ये रजोगुणाचाही अंतर्भाव असल्यामुळे रजोगुणाचं आधिक्य असल्यामुळे चित्तामध्ये जे एकाग्र झालेलं चित्त आहे ते काही काळाने चंचल सुद्धा झालेलं दिसतं. त्यानंतर चौथी चित्ताची भूमी आहे एकाग्र. एकाग्र ही जी चित्ताची भूमी आहे त्यामध्ये सत्वगुणाचं आधिक्य असतं. म्हणजे सत्वगुणाच्या प्रभावामुळे चित्ताची जी भूमी बनते तिला म्हटलं जातं की एकाग्र चित्तभूमी. यामध्ये एकाग्र या अवस्थेमध्ये किंवा एकाग्र या चित्तभूमीमध्ये चित्त हे ध्येयावर किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयावर आलंबित झालेलं आपल्याला दिसतं किंवा त्या ठिकाणी एकाग्र झालेलं दिसतं.
आणि ही एकाग्रता क्षणिक नसून म्हणजे विक्षिप्त चित्तभूमीमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं की चित्त ठराविक काळापुरतं एखाद्या ध्येयावर एकाग्र होतं, परंतु काही काळाने ती एकाग्रता भंग पावते किंवा नष्ट होते. परंतु एकाग्र या चित्तभूमीमध्ये चित्त एखाद्या ध्येयावर जर एकाग्र केलं तर ही जी काही एकाग्रता आहे ती क्षणिक नसून दीर्घ काळापर्यंत राहणारी अशी ही एकाग्रता असते. संप्रज्ञात समाधीसाठी संप्रज्ञात समाधीची जी अवस्था आहे याचाच अनुभव आपल्याला या चित्तभूमीमध्ये येतो. एक तर आपण पाहिलं चित्ताची क्षिप्तभूमी, मूढभूमी, विक्षिप्त भूमी आणि एकाग्र आणि आता सर्वात शेवटची पाचवी चित्तभूमी सांगितली जाते निरुद्ध. निरुद्ध या चित्तभूमीमध्ये म्हणजे आता आपण पाहिलं की क्षिप्त ही जी चित्ताची भूमी आहे ती रजोगुणाने प्रभावित झालेली, विक्षिप्त ही जी चित्तभूमी आहे ती रजोगुण आणि सत्वगुण याने प्रभावित झालेली, मूढ ही चित्तभूमी आहे ही तमोगुणाने प्रभावित झालेली आणि एकाग्र ही चित्तभूमी आहे ही सत्वगुणाने प्रभावित झालेली असते असं आपण पाहिलं. आता या तीनही गुणांचा अभाव ज्या ठिकाणी असतो म्हणजे हे तीनही गुण ज्या ठिकाणी क्रियाशील नसतात अशी ही जी चित्ताची भूमी आहे तिला म्हटलं जातं की निरुद्ध चित्तभूमी. याप्रमाणे चित्ताच्या 5 भूमी सांगितल्या जातात: क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध. याचबरोबर चित्ताच्या 5 वृत्ती सांगितल्या जातात. जसं की योगाची व्याख्या बघताना आपण बघितलं योगश्चित्तवृत्ती निरोध म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच काय होय तर योग होय. चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग होय. तर या चित्तवृत्ती नेमक्या कोणकोणत्या आहेत तर चित्तवृत्ती म्हणजेच काय चित्ताचा स्वभाव. तर चित्तवृत्ती या क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा 2 प्रकारच्या सांगितल्या जातात. सूत्र आहे प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतय म्हणजे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती यांनाच चित्ताच्या 5 वृत्ती असं म्हटलं जातं. प्रमाण म्हणजेच काय, काल आपण सांख्य दर्शन शिकताना प्रमाण म्हणजे काय हे पाहिलं. म्हणजे यथार्थ ज्ञान होण्यासाठी पदार्थाचं किंवा वस्तूचं यथार्थ ज्ञान म्हणजे वस्तू जशी आहे तिचं स्वरूप जसंच्या तसं जाणून घेण्यासाठी, वास्तविक स्वरूप जाणून घेण्यासाठी जे कारणीभूत ठरतं त्याला म्हटलं जातं की प्रमाण किंवा वस्तूचं यथार्थ ज्ञान कशाद्वारे प्राप्त होतं तर प्रमाणाद्वारे प्राप्त होतं. मग ही प्रमाण किती प्रकारची आहेत? ज्याप्रमाणे सांख्यांनी प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम म्हणजे शब्द हे प्रमाण मानले त्याचप्रमाणे योगदर्शनाने सुद्धा प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही 3 प्रमाण मानलेली आहेत. चित्ताची पहिली वृत्ती आहे प्रमाण म्हणजे वस्तूचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जे कारणीभूत जी चित्ताची वृत्ती होते तिलाच म्हटलं जातं की प्रमाण. त्यानंतर दुसरं येतं विकल्प विपर्यय. विपर्यय म्हणजे काय तर विपर्यय मिथ्याज्ञानम अतत्रूप प्रतिष्ठितम म्हणजे वस्तूचं होणारं विपरीत ज्ञान किंवा वस्तूचं होणारं मिथ्या ज्ञान किंवा खोट्या प्रकारचं जे काही ज्ञान होतं त्यालाच म्हटलं जातं की विपर्यय. म्हणजे चित्ताच्या ज्या वृत्तीमुळे आपल्याला वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही किंवा चुकीचं ज्ञान होतं त्याच चित्ताच्या वृत्तीला विपर्यय वृत्ती असं म्हटलं जातं. उदाहरण दिलं जातं की रज्जू सर्पाचं उदाहरण दिलं जातं. रज्जू म्हणजेच दोरी किंवा दोरखंड म्हणजे काळोखामध्ये दोरखंड पडलेला आपण पाहतो आणि चुकून न पाहताच त्याच्यावर जर पाय पडला तर आपल्याला असं जाणवतं की तो जणू काही सर्पच आहे. परंतु ज्यावेळी प्रकाशामध्ये आपण ते पाहतो किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये जर आपण
दिवा लावून जर ते पाहिलं तर आपल्याला कळतं, वास्तविक पाहता मला जे काही सर्पाचं ज्ञान झालं तर खराखुरा हा साप नसून हा तर दोरखंड आहे किंवा दोरीचा तुकडा आहे असं आपल्याला ज्ञान होतं. जे विपर्यय म्हणजेच काय, तर वस्तूचं यथार्थ ज्ञान न होता चुकीचं ज्ञान ज्या चित्ताच्या वृत्तीमुळे होतं त्याच वृत्तीला काय म्हटलं जातं, तर विपर्यय म्हटलं जातं. त्यानंतर चित्ताची तिसरी वृत्ती आहे विकल्प. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः. म्हणजेच कोणत्याही पदार्थाचं केवळ शाब्दिक ज्ञान आपल्याला होतं, परंतु ती व्यक्ती वास्तविकतः अस्तित्वात नसते किंवा उपस्थित नसते. असं ज्ञान ज्या चित्ताच्या वृत्तीमुळे होतं त्यालाच म्हटलं जातं विकल्प वृत्ती. म्हणजे वस्तुरहित काल्पनिक असं जे ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं की विकल्प. उदाहरणार्थ शास्त्रामध्ये सांगितलं जातं की खमपुष्प किंवा गगनारविंदम किंवा शशविषाण म्हणजे सस्याचे शिंग किंवा आकाशपुष्प या वस्तू वास्तविक पाहता अस्तित्वात नाहीत किंवा वंध्येचा पुत्र म्हणजे या वस्तू वास्तविकतः अस्तित्वात नाहीत, परंतु या काल्पनिक आहेत. म्हणजे केवळ शाब्दिक ज्ञान ज्यामुळे होतं, परंतु वस्तू मात्र अस्तित्वात नसते, असं जे काल्पनिक वस्तूचं ज्ञान होतं त्याला म्हटलं जातं विकल्प. त्यानंतर येणारी चौथी चित्ताची वृत्ती आहे निद्रावृत्ती. म्हणजे शरीराची जागृत आणि स्वप्न जागृत आणि स्वप्न या दोन अवस्थांपासून रहित असलेली जी काही स्थिती आहे तिलाच म्हटलं जातं की निद्रावृत्ती. म्हणजे शरीराची जागृत आणि स्वप्न रहित जी अवस्था आहे तिला म्हटलं जातं की निद्रा वृत्ती. त्यानंतर पाचवी वृत्ती आहे स्मृती. स्मृती म्हणजेच काय, आठवण. म्हणजे गतकाळामध्ये केल्या गेलेल्या किंवा गतकाळामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या अनुभवांमुळे ज्या विषयांचं ज्ञान किंवा ज्या घटनांचं पुन्हा पुन्हा स्मरण केलं जातं त्यालाच म्हटलं जातं की स्मृती. तर आता योगाचं ध्येय सांगितलं, चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे काय होय, तर योग होय. मग या ज्या चित्तवृत्ती आहेत या क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा दोन प्रकारच्या सांगितल्या जातात. क्लिष्ट या ज्या चित्तवृत्ती आहेत या योग मार्गामध्ये अडथळा म्हटल्या जातात किंवा योग मार्गामध्ये बाधा उत्पन्न करतात. म्हणजेच तमोगुणाच्या प्रभावामुळे राग, द्वेष इत्यादींमुळे क्लेशांना वाढवितात आणि यामुळे अज्ञान, अधर्म आणि अवैराग्याकडे व्यक्तीची प्रवृत्ती होते. पण चित्ताच्या ज्या अक्लिष्ट म्हणजे क्लिष्ट स्वरूपाहून भिन्न अशा ज्या प्रवृत्ती आहेत या योगी साधकासाठी उपयुक्त असून या सत्वगुणाने प्रभावित झालेल्या आणि क्लेशांचा नाश करणाऱ्या अशा आहेत. यामुळेच चित्तामध्ये किंवा यामुळे व्यक्तीला ज्ञान, धर्म आणि वैराग्याकडे या व्यक्तीला नेतात. चित्तवृत्ती एकूण 5 प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या क्लिष्ट आणि अक्लिष्ट अशा 2 प्रकारे विभाजित केल्या जातात. या चित्तवृत्तींचा निराश करणं किंवा या चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच योग होय, असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर इथे अजून एक संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे की 5 क्लेश त्याने सांगितले. हे 5 जे क्लेश आहेत ते व्यक्तीला जन्मजात प्राप्त होतात आणि या क्लेशापासूनच पुढे कर्माशय उत्पन्न होतो, पुनर्जन्म व्यक्तीचा होतो आणि व्यक्ती जन्म मरणाच्या संसार चक्रामध्ये अडकते. मग हे 5 क्लेश कोणकोणते आहेत, तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत. आतापर्यंत आपण बघितलं, कन्फ्यूज होऊ नका. सुरुवातीला आपण बघितलं चित्तभूमी, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध या चित्ताच्या भूमी आहेत. त्यानंतर प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या आपण चित्ताच्या 5 वृत्ती पाहिल्या आणि आता आपण बघतोय पंचक्लेश. तुम्हाला शॉर्ट नोट येते. पंचक्लेश म्हणजेच क्लेश म्हणजेच काय, विपर्यय किंवा खोटं ज्ञान. तर म्हणजे जीवनात दुःखाला आमंत्रित करणारे असे काय असतात, तर क्लेश असतात आणि मोक्षाच्या प्राप्तीमध्ये किंवा मोक्षाच्या मार्गामध्ये जे अडथळा रूप ठरतात त्यांनाच म्हटलं जातं की क्लेश. मग हे क्लेश कोणते आहेत, तर पहिला क्लेश आहे अविद्या. अविद्या म्हणजे काय, तर अज्ञान. म्हणजे सत्य पदार्थांचं होणारं असत्य असं ज्ञान. म्हणजे सत्यालाच असत्य समजणं आणि असत्याला सत्य समजण्याची चूक करणं म्हणजेच काय, तर अविद्या हा पहिला क्लेश.
ही अविद्याच सर्व इतर क्लेशांची जननी आहे असं मानलं जातं. त्यानंतर येते अस्मिता. अस्मिता म्हणजेच अहंकार. म्हणजे वास्तविक पाहता आपण पाहिलं की सांख्य दर्शनाने जी काही तत्व सांगितली तीच तत्व ऍज इट इज योग दर्शनाने स्वीकारलेली आहेत. तर दृ दृक्शक्ती आणि दृश्यशक्ती, दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे स्वभावतः निरनिराळे आहेत असे न मानता ते एकच आहेत असे मानण्याची चूक करणं म्हणजेच काय होय तर अस्मिता होय. राग, राग म्हणजे काय तर एखाद्या वस्तूप्रती किंवा एखाद्या पदार्थाप्रती अत्यधिक आसक्ती निर्माण होणं त्यालाच म्हटलं जातं की राग. आणि द्वेष म्हणजे काय तर रागाच्या बरोबर विपरीत अवस्था. कोणतीही एखादी वस्तू असेल किंवा कोणताही एखादा पदार्थ असेल त्याच्याविषयी निर्माण होणारी घृणा यालाच म्हटलं जातं की द्वेष. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि शेवटचा क्लेश आहे अभिनिवेश. म्हणजेच ज्यामध्ये व्यक्तीला मृत्यूचं भय असतं त्या अवस्थेला म्हटलं जातं किंवा तो जो क्लेश आहे त्याला म्हटलं जातं की अभिनिवेश. म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे जे काही पंचक्लेश आहेत ते मोक्ष मार्गामध्ये किंवा मुक्ती प्राप्त करून देण्याच्या मार्गामध्ये अडथळे बनतात. आणि या 5 क्लेशांपासून पुढे कर्माशय उत्पन्न होतो. कर्माशय म्हणजेच काय तर चांगली कर्म आणि वाईट कर्म म्हणजे शुभ कर्म आणि अशुभ कर्म. तर कोणतीही जेव्हा कर्म व्यक्तीकडून केली जातात त्यावेळी प्रत्येक कर्माचं फळ हे व्यक्तीला उपभोगावं लागतं. कर्म हे प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमाण कर्म या 3 प्रकारचं सांगितलं जातं. संचित कर्म म्हणजे आतापर्यंत जी काही आपल्याकडून कर्म किंवा क्रिया केल्या गेल्या आहेत त्यांचं फळ म्हणून आपण आत्ताचा जन्म घेत असतो आणि या संचित कर्माचं फळच व्यक्ती उपभोगत असते. ही संचित कर्म ज्यावेळी फलीभूत होतात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं प्रारब्ध कर्म. आणि क्रियमाण कर्म म्हणजे व्यक्तीकडून वर्तमान जीवनामध्ये केली जाणारी जी कर्म असतात त्याला म्हटलं जातं क्रियमाण कर्म. आणि या कर्मांच्या संस्काराच्या संचयालाच म्हटलं जातं कर्माशय. आणि हा कर्माशय अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या पंचक्लेशांपासून निर्माण होतो. आणि पुढे या पंचक्लेशांपासून जो कर्माशय निर्माण होतो याचाच परिणाम म्हणजे व्यक्तीला पुनर्जन्म इत्यादीची प्राप्ती होते. तर योगाचं ध्येय आहे की चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग होय. तर आतापर्यंत आपल्याला कळलं चित्त म्हणजे काय. तर चित्त हे काय आहे तर अंतःकरण चतुष्टयापैकी एक आहे. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. अंतःकरण चतुष्टयाचाच एक भाग आहे चित्त. चित्त हे कसं आहे तर त्रिगुणात्मक आहे. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणांनी ते बनलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की चित्तवृत्ती कोणकोणत्या. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती याला म्हटलं जातं चित्ताच्या 5 प्रकारच्या वृत्ती. आपण पाहिलं चित्तभूमी, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. म्हणजे जे त्रिगुणात्मक चित्त आहे तर प्रत्येक गुणाच्या प्रभावाने जी काही चित्ताची भूमी निर्माण होते त्याप्रमाणे चित्तभूमी 5 प्रकारच्या आहेत. क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. आणि आता सर्वात शेवटी आपण पाहिलं की 5 प्रकारचे क्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर योगसूत्रामध्ये चित्तवृत्तींचा निरोध करून समाधी अवस्थेची प्राप्ती करणं हेच योगाचं ध्येय मानलेलं आहे. तर चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजेच काय होय तर योग होय. पण या चित्तवृत्तींचा निरोध करत असताना योग मार्गामध्ये निरनिराळ्या प्रकारचे अडथळे किंवा विक्षेप येतात. त्यालाच पतंजली मुनींनी अंतराय असं म्हटलेलं आहे. याचा तुम्हाला विस्ताराने ते काही दिलेलं नाहीये. जस्ट उल्लेख आपण करणार आहोत इथे. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व हे जे काही अंतराय किंवा चित्ताचे विक्षेप आहेत हे योग्याला किंवा योगी साधकाला चित्तवृत्तींचा निरोध करण्यापासून रोखतात किंवा अडथळ्याप्रमाणे त्याच्या मार्गामध्ये येतात. तर यावरही विजय मिळवून योग्याने काय करणं अपेक्षित आहे तर चित्तवृत्तींचा निरोध करून समाधी अवस्थेची प्राप्ती करणं अपेक्षित आहे. इथपर्यंत आपण बास करूया. याच्यामध्ये आता फक्त एक शेवटचा मुद्दा उरलाय की
ज्याप्रमाणे आपण चित्ताच्या वृत्ती बघितल्या, चित्ताच्या भूमी बघितल्या, तसंच चित्त प्रसादनाचे उपाय तुम्हाला इथे सांगितले. त्याच्यावर तुम्हाला टीपही विचारतात, त्यामुळे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता जे काही चित्त विक्षेप आहेत किंवा जे काही अंतराय आहेत, त्यामुळे किंवा अडथळे निर्माण झाल्यामुळे चित्ताची एकाग्रता होत नाही आणि मग ते चित्त जे आहे ते एकाग्र न झालेलं चित्त योग्याला मोक्षापर्यंत किंवा मुक्तीपर्यंत जाण्यापासून रोखतं. तर चित्त प्रसादन म्हणजेच काय, तर प्रसादन म्हणजे प्रसन्न करणं. चित्त प्रसादनाचे काही उपाय सांगितलेले आहेत. चित्त प्रसादन म्हणजेच काय, तर चित्ताची शुद्धता आणि चित्ताची प्रसन्नता, यालाच त्यांनी म्हटलंय की चित्त प्रसादन. म्हणजे चित्ताची एकाग्रता ज्यावेळी साधत असतो आपण, त्यावेळी जे घटक चित्ताला एकाग्र होण्यापासून रोखतात, म्हणजे ज्या अंतरायांचा मी आता उल्लेख केला, त्यालाच पतंजली मुनींनी चित्त विक्षेप किंवा विक्षेप सहभुव असं म्हटलंय. त्यापासून उत्पन्न होणारे जे उपद्रव आहेत त्यापासून चित्ताला मुक्त करणं, म्हणजेच चित्ताची शुद्धता साधून चित्ताला प्रसन्नता प्राप्त होईल, यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. फक्त इथे सूत्राचा उल्लेख करून आपण थांबूया. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य विषयाणाम भावनातः चित्त प्रसादनम. म्हणजे सुखाशी मैत्री, दुःखाशी करुणा आणि पुण्याप्रती मुदिता आणि पापाप्रती उपेक्षेची भावना जर ठेवली तर चित्त काय होतं, तर प्रसन्न होतं. याची सविस्तर माहिती स्टडी मटेरियल मध्ये सुद्धा दिलेली आहे. याचं अजून विवेचन किंवा थोडं स्पष्टीकरण आपण पुढच्या लेक्चर मध्ये. कोणाला काय विचारायचं इथपर्यंत? काय शंका आहे कोणाला? ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. हा, अण्णा एक सर, तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही, ठीक आहे मॅडम. ओके ओके, ठीक, थँक्यू. ओके ओके, थँक्यू.